श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. याचा अर्थ तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात. तुमचा स्वामींवरती विश्वास आहे, स्वामींवरती तुमची श्रद्धा आहे. म्हणूनच स्वामींनी आजच्या या संदेशासाठी तुमची निवड केली आहे. त्यामुळे आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे तू आता हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघ. मधूनच तू हा संदेश सोडून देऊ नकोस. हा संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच आहे. त्यामुळे या संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की बघ. त्या अगोदर तू जर का या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत न चुकता बघ. कदाचित आजच्या या संदेशातून तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा आणि चांगला बदल होईल. त्यामुळे आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. या संदेशाला तू मधूनच सोडून देऊ नकोस. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख ह्या मिळालेल्या गोष्टींवर समाधानी राहण्यात आहे. आपल्याकडे जे आहे त्यावरती समाधानी राहा. पैसा, ऐश्वर या गोष्टी फक्त लोभ आहेत. याच्यातून तुम्हाला सुख व आनंद मिळणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात कष्टाने जे काही आपण मिळवतो तेच कायम आपल्यासोबत राहते. मग ते पैसा असो वा नाती. गैरमार्गाने व एखाद्याला फसवून आपण जे काही मिळवतो ते कधीही शेवटपर्यंत टिकत नाही. ते कधी ना कधीतरी संपतेच. त्यामुळे प्रामाणिक व कष्टाने जे काही आपण मिळवायचे आहे ते मिळवा. आपण जे काही काम करत आहोत ते प्रामाणिकपणे करा. जे काही गोष्ट आपल्याला हवी आहे, मिळवायची आहे, ती मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. सतत प्रयत्न करत राहा. आपले कष्ट हे प्रामाणिक ठेवा. आपल्या कष्टांमध्ये कोणताही लोभ येऊन देऊ नका. आपले कष्ट हे प्रामाणिकपणे ठेवा. आपला सत्याचा मार्ग निवडा. ध्येय गाठण्यासाठी कोणताही शॉर्टकट रस्त्याचा वापर करू नका. जो रस्ता आहे तो रस्ता तुमचा पूर्ण करा. आपण जे काही काम करत आहोत ते प्रामाणिकपणे करा. लोभासाठी कधीही कोणाला फसवू नकात. कोणालाही धोका देऊ नकात. लक्षात ठेवा, गैरमार्गाने मिळवलेल्या गोष्टी आपल्याला तात्पुरते सुख मिळेल, पण नंतर त्याहून अधिक दुःख आपल्याला भोगायला लागतील. एखाद्याला फसवून गैरमार्गाने कमवलेली गोष्ट ही जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे गैरमार्गाने मिळवलेल्या गोष्टीवरती जास्त लक्ष देऊ नकात. ती गोष्ट आपल्या आयुष्याला कायमची राहत नाही. याउलट आपण आपल्या कष्टाने कमवलेले थोडे जरी असले आणि प्रामाणिकपणे कमवले असेल तर ते आयुष्यभर आपल्याला पुरते आणि त्याउलट त्याचे समाधानही आपल्याला वेगळेच असते. संकट टाळणे हे आपल्या हातात नसते, परंतु आपण त्या संकटांना कसे सामोरे जायचे हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते. आपली वेळ हे कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. नक्कीच तुमचेही चांगलेच होणार आहे. तुम्ही जर का कोणाचे वाईट केले नसताल, कोणाविषयी वाईट बोलला नसताल, कोणाची वाईट चिंतले नसेल तर तुमच्या बाबतीतही वाईट कधीच घडणार नाही. तुमच्या बाबतीतही जे काही होणार ते चांगलेच होणार आहे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती इतरांचे वाईट चिंततो, इतरांचे वाईट व्हावे असे त्याला वाटत असते, त्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील तशाच गोष्टी घडतात. तो व्यक्ती देखील वाईट गोष्टींमध्ये त्या व्यक्तीला सामोरे जावे लागते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणाचीही वाईट गोष्ट चिंतू नका. कोणाच्याही विषयी वाईट बोलू नका. तुमच्या मनामध्ये कोणाविषयी दोष ठेवू नका. तुम्ही इतरांविषयी वाईट चिंतू नका. इतरांविषयी मनामध्ये द्वेष ठेवू नका. इतरांविषयी तुम्ही नेहमी मनामध्ये चांगली भावना आणि आनंदच ठेवा. तुमच्या बाबतीतही अगदी तसेच घडेल. तुमच्यावरतीही कोणतेही संकट येणार नाही. तुमच्या बाबतीत सर्व चांगलेच घडेल. स्वामींच्या आशीर्वादाने कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी सांगतात, आपल्याला आपल्या रागावरती नियंत्रण मिळवायला हवे. आपल्या रागावरती नियंत्रण ठेवा. कोणत्याही परिस्थितीत रागाला जाऊ नकात, कारण क्रोधामध्ये आपण सर्व काही चुकीचेच करत असतो. यातून आपलेच नुकसान जास्त होते. आपल्या रागामुळे आपण आपले सर्वात मोठे नुकसान करत असतो. त्यामुळे आपल्या रागावरती
नियंत्रण ठेवायला शिका. आयुष्यात अशक्य असे काही नाही आहे. तुम्ही फक्त तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, प्रवाहासोबत गर्दीत चालण्यापेक्षा त्याच्या उलट चाललेले कधीही चांगलेच. यातून तुम्ही तुमची स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करता. यामुळे तुम्ही आयुष्यात यशस्वी होता. स्वामी सांगतात, माणसाचे खरे कर्तृत्व हे त्याने कमवलेल्या पैशावरती नाही, तर त्याचे कर्तृत्व हे त्याच्या स्वभावावरती ठरते. तसेच त्याने आयुष्यात कमवलेल्या नात्यांवरती ठरते. त्याने कमवलेल्या माणसांवरती ठरते. ज्याने आयुष्यात नाती कमवली, यशस्वी झाला, तो खरा कर्तृत्ववान व्यक्ती. स्वामी सांगतात, आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी शिकता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचे काही ना काहीतरी वेगळे असे विशिष्ट गुण असतातच जे आपल्यामध्ये नाहीत. त्यामुळे प्रत्येकाकडून त्याचे चांगले गुण घेत चाला. प्रत्येक संकटातून काही ना काही शिकत चाला. आयुष्यातील प्रत्येक संकट हे आपल्याला खूप काही शिकवत असतात, ते समजून घ्या. संकटांना संकट नाही तर एक संधी संधी म्हणून बघा. जेवढे संकट आपल्या आयुष्यात येतात ते आपल्यासाठी एक संधी असते, नवीन काहीतरी शिकण्याची, नवीन चांगलं काहीतरी घडवण्याची. ते समजून घ्या व आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे आचरण करा. मग बघा, तुम्हाला संकट हे संकट नाही तर नवीन काहीतरी शिकण्याची संधी दिसू लागेल. प्रत्येक दिवस हा स्वतःला अधिक चांगले कसे करता येईल याचा प्रयत्न करत राहा. यातून तुमचे व्यक्तिमत्व खूप चांगले घडते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपला किमती वेळ हा इतरांवरती दोष देण्यामध्ये, इतरांविषयी वाईट साईड बोलण्यापेक्षा स्वतःवरती खर्च करा. आपण स्वतःला अधिकाधिक चांगले कसे बनवू शकतो, काळानुसार आपण चांगल्या गोष्टी कशा शिकू शकतो याचा विचार करा. आपला वेळ त्याच्यामध्ये सकारात्मक लावा, ना की कोणत्याही इतर व्यक्तींच्या आयुष्यावरती बोलून आपला वेळ वाया घालवू नका. लक्षात ठेवा, वेळेचे महत्त्व खूप आहे. वेळ हे दिसत नाही, पण वेळ ही खूप काही सांगून जाते, शिकून जाते. लक्षात ठेवा, एकदा गेलेली वेळ ही पुन्हा कधीच येत नाही. तुम्ही कितीही पैसा कमवा, काहीही कमवा, पण तुम्हाला पैशाने वेळ मात्र विकत घेता येत नाही. त्यामुळे वेळेचे मूल्य ओळखा. यशस्वी व्यक्ती तोच असतो ज्याला वेळेचे महत्त्व माहीत असते. तो त्याच्या वेळा पाळतो, वेळा जाणतो, इतरांच्या वेळेची तो कदर करतो. तोच खरा यशस्वी व्यक्ती असतो. यशस्वी व्यक्ती हा कधीही त्याचा मूल्यवान वेळ वाया घालवत नाही. इतरांसोबत कधीही तो त्याचा मूल्यवान वेळ वाया घालवत नाही. त्याबरोबरच तो दुसऱ्यांचाही वेळ वाया घालवत नाही. तो दुसऱ्याच्या वेळेलासुद्धा तेवढेच मूल्य देतो. त्याला दुसऱ्यांच्या वेळेलासुद्धा तो व्यक्ती तेवढेच महत्त्व देत असतो. त्याला माहीत असते आपला वेळ जसा महत्त्वाचा आहे तसेच समोरच्याचा वेळ देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो समोरच्या व्यक्तीचासुद्धा वेळ वाया घालवत नाही. त्यामुळे तो व्यक्ती यशस्वी असणारा व्यक्ती आपल्या सर्व गोष्टी ह्या नियोजनबद्ध वेळेनुसारच करतो. त्याच्या वेळेच्या अगोदर किंवा वेळेच्या नंतर तो काहीही गोष्टी करत नाही. तुम्हाला पण आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल, सुखी समाधानी राहायचे असेल, तर तुम्हीसुद्धा आपल्या वेळेची किंमत ओळखा. आपला वेळ हा सदुपयोगी गोष्टींसाठी कामाला लावा. मग बघा, तुम्ही जर का वेळेचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करू लागलात, स्वतःला बदलण्यासाठी, चांगले व्यक्तिमत्व म्हणून घडवण्यासाठी जर का तुम्ही वेळेचा सदुपयोग करू लागलात, तर नक्कीच तुमच्या जीवनातही सर्व काही चांगल्या गोष्टी ह्या घडू लागतात. तुमच्यामध्ये सुद्धा एक चांगला बदल जाणवू लागेल. तो बदल दिवसेंदिवस जास्त होत जाईल, चांगला होत जाईल आणि त्या बदलामुळेच तुम्ही यशस्वी होण्याच्या मार्गावरती निरंतर प्रवास करू लागताल आणि काही काळाने तुम्ही देखील आयुष्यामध्ये यशस्वी होताल. श्री स्वामी समर्थ.